हा कोण आहे रे? हा ओळखीचा वाटतो चेहरा मला. कोणाला पकडलं तुम्ही? हा रावल्या? नाही रावले नाही, तिच्या बाजूचा. अजिंक्य. हा जिंके ना रे. अजिंक्य. हा, असू दे काय हरकत नाही. फार गुणी पोरगा. तुला सांगतो काय कौतुक करायचं, याच्या किती कला आहे या पोराकडे. कला? डान्स काय करतो तुम्हाला सांगतो, सगळीकडे हा त्या साताऱ्याचा प्रभुदेवा म्हणून प्रसिद्ध आहे. साताऱ्याचा प्रभुदेवा? हा. हे नाही माहिती डान्स काय करतो, एक एक बघ काय डान्स करतोय. डान्स करतात? जबरदस्त. म्हणजे डान्स करतो पण कॉम्पिटिशन म्हटलं ना की लगेच मागे. कॉम्पिटिशन म्हटलं, अरे मी म्हटलं अरे घे कॉम्पिटिशन मध्ये भाग. एकदा काय ते हातपाय तोडायचं, ते कुठला डान्स असतो तो? ब्रेक डान्स. हा ब्रेक डान्स कॉम्पिटिशन होती. हा मी म्हटलं त्याला भाग घेतो, म्हणलं नाही गुरुजी. म्हटलं घ्या भाग घे, मी आहे तुझ्या बाजून उभा. मग आला, मला नमस्कार केला आणि भाग घेतला. काय डान्स केला पोराने तुम्हाला सांगतो. फर्स्ट नंबर काढला. तुमच्या आशीर्वादानं? नाही आयडिया काय गेली, मला नमस्कार करायला आला ना तेव्हा त्याच्या शर्टात झुरळ सोडलं आणि जो त्याचा डान्स सुरू झाला तुम्हाला सांगतो. म्हणजे कॉम्पिटिशन संपली पण त्याचा डान्स काही संपेना. जबरदस्त. पण मला असं वाटतं की तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे तो तमाम महाराष्ट्राला प्रश्नच पडलेला असेल की आतापर्यंत एक व्यायाम करणारा, एक दष्टपुष्ट आणि एक खतरनाक पर्सनॅलिटी असलेला माणूस आपण बघितला, पण तो नाचतो. अरे ह्याच्यावरती आमचा थोडा विश्वास कमी आहे. अरे माझ्यावर विश्वास ठेवा रे, माझं वय झालंय, खोटं बोलणार आहे का मी? तुला प्रात्यक्षिकच पाहिजे का? नाही दाखवलं तर बरंच आहे, आम्हाला आनंद आहे. ये रे मुला. तर एक आम्हाला झलक बघायला आवडेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अजिंक्य साडे, अजिंक्य. बघा आता बघा. साधारणतः अक्षय कुमार या ठिकाणी आपल्या समोर एक कार्यक्रम सादर करत आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. बघा. आणि त्याच्यानंतर आपण क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. वा 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 वा, बघितलं ना. असं टॅलेंट टासून भरलेलं आहे. पटलंय मला तुमचं म्हणणंच पटलंय खरंच. आणि अजिंक्य यांची एक डान्स अकॅडमी सुद्धा सातारमध्ये आहे. ही माहिती आपल्याला पहिल्यांदा कधी. जोरदार टाळ्यांनी शुभेच्छा देऊयात आपण त्यांच्या डान्सिंग करिअरसाठी. असे सगळे माझे गुणी विद्यार्थी आहे बघ. शितली आले. काय गुणी मुलगी आहे तुम्हाला. पण मला असा एक डाऊट आहे की सिरियल मध्ये असं सतत दाखवलं की त्यांना अभ्यासाची आवड नाही. म्हणजे पाठकबाईंच्या कम्प्लीट उलट्या आहेत त्या. नाही नाही नाही, हे सिरियल मध्ये दाखवण्यापुरतं आहे. मुळात अभ्यासात फार गुणी आहे, गुणी विद्यार्थीने. आणि वेगवेगळ्या भाषा शिकण्यात म्हणजे तिला काय आनंद वाटतो. जर्मन भाषा शिकली आहे. अरे तुम्हाला सांगतो तिचा परिचय नाहीये. आता एका कंपनीमध्ये ती जर्मन ट्रान्सलेटर म्हणून काम करत होती. जर्मन ट्रान्सलेटर. अरे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे खूप मोठी गोष्ट आम्हाला कळली आज. तिची माहिती आहे. त्यात काय माझे वडील पण होते जर्मन ट्रान्सलेटर. तुमचे वडील जर्मन ट्रान्सलेटर होते? काय करायचे? हे जर्मनची भांडी स्टीलची करायची. त्याला कलई असं म्हणतात ग्रामीण भाषेत. कलई करणे, जी तुम्हाला करायची थोडी गरज आहे. कलई वेगळं, जर्मन ट्रान्सलेशन वेगळं. पण मला वाटतं की या ठिकाणी आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती माहिती जरा चेक करूया आपण. ते जर्मन काय आहे तर आपल्याला थोडं ऐकायला आवडेल, तुम्ही जर आम्हाला ऐकवलं तर. Ich heiße Shivani Baukar. Ich wohne in Mumbai. Ich spreche English, Hindi, Marathi und Deutsch. आज इथे जमलेल्या सर्व भाषिक लोकांना माझा नमस्कार. वा वा, पण हे फारच विशेष आहे. म्हणजे आणि चला हवा येऊ द्याला काय म्हणतात जर्मनीत? चला हवा. ह्या शब्दांना ट्रान्सलेट केलं तर काय होईल? गो एअर कमिंग. जामन. आपली धाव विदर्भाच्या भाषेच्या पुढे नाही आणि आपण जर्मनीत ट्रान्सलेट करतोय. थांबत झालं ते करतात. सुचवलंय Last Luft hier kommen. लास्ट लुफ ही कॉमन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत. आणि समजा हा जर डायलॉग असेल की मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू आय लव्ह यू, हे कसं होईल जर्मनीत? Verstehst du nicht Marathi?
soll ich in Englisch sprechen? Ich liebe dich. हो इसकी बडीश काय काय इसकी बडीश इसकी बडीश इश्की बडीशी वा पण हे विशेषच आहे. पण तू हे खरंच करत होतीस हा जॉब? आम्हाला ऐकायला आवडेल तुझ्याकडून. हो ॲक्च्युली 12th नंतर मी जर्मन लँग्वेज ऑप्ट केलेली वा. ॲडिशनल लँग्वेज म्हणून. आणि मग त्यानंतर मला ती आवडायला लागली म्हणून मी कंप्लीट करायला लागले ते लेवल्स वगैरे. आणि मग एक वर्ष जर्मन लँग्वेज एक्सपर्ट म्हणून एका वा IT फर्ममध्ये काम केलं. क्या बात आहे, क्या बात आहे. वा 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 वा. अरे दूर देशामध्ये पोहोचलेत रे माझे विद्यार्थी, असं नाहीये क्या काय. बात आहे, क्या मग काय बात. काय मेहनत लागते रे, असं थोडी नाही मी निघतोच आता. का? नाही मी निघतोच आता. काय झालं? अरे ती गोगल काय पण आणली तुम्ही? कोण गॉगल काय? तो रावल्या. हा रावल्याला अरे गॉगल काय काय दिलं? त्याचं काम, मी तुला सांगतो आयुष्यपत मी त्याला प्रश्न विचारणं सोडले, एक प्रश्न त्याला विचारलेला नाही. का? का म्हणजे काय, सोमवारी उत्तर द्यायला सुरू केलं ना त्याचं बुधवारी संपायचं. एकदा तुला सांगतो तोंडी परीक्षा होती. काय तोंडी त्याच्या- नाही काय यांचं काय अक्कलीचं? तसं नाही म्हणजे शाळेची गोष्ट सांगतो, शाळेमध्ये तोंडी परीक्षा होती ही. हा असू दे काय हरकत नाही. काय अभ्यास करून आला होता माहितीये का? हा. अरे बापरे काय अभ्यास केलाय हा. मग? हा 1 महिना चालली तोंडी परीक्षा. 1 महिना आम्ही शिक्षक लोकांनी ड्युट्या वाटून घेतल्या होत्या. हा. आलटून पालटून झोपायचो आम्ही. काय करणार आहे याची तोंडी परीक्षा चालूच. ह्याची तोंडी परीक्षा चालूच, काय करणार आहे क्या मग? बात. संपेच नाही उत्तर. पाठांतर तेवढं केलं होतं, करणार तरी काय हा? वा खरंय, पण बरं वाटलंय तुम्ही आज आलात. हा मला इतक्या मुलांना शिकवल्याबद्दल ते ट्रॉफी दिली, हा. ते फार छान वाटलंय. वा 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 नाही चला नाही ती फक्त दाखवायला, ती परत मागे द्यायची आणि ते दुसरा माणूस घेऊन येणार. वा वा क्या बात आहे. हे अवॉर्ड तुम्हाला गुरुजींसाठी जोरदार टाळ्या. थँक्यू थँक्यू सो मच. या अवॉर्डची झेरॉक्स कॉपी तुम्हाला देण्यात येईल. शाबास. एक मला जरा एक हा? गुरुजी हा. एक जरा असं करा ना, सेल्फी काढायचा अच्छा, आहे. ओके, sorry. बघू बघू काय टिपका कोण आहे? हा, ठिकाणी मी आहे. गुरुजी तुम्ही जावा, या. बघतो यांच्याकडे चला, जरा. येतो, जावा. हा. या. जावा तुम्ही. या. गुरुजी थँक्यू सो मच. मला एक गोष्ट सांगा, सेल्फ्या काढायची गरज आहे की? इथं कार्यक्रम चाललेला आहे आपला, आपण कामासाठी आलो की सेल्फीसाठी आलोय? आता हे पोस्ट करणार तुम्ही का डीपी ठेवणार, डीपीला लावणार नाही टिपेल नाही लावणार, का? शॉक लागतो. हा, लावला तर मला शॉक लागतो. कुठल्या लाईटच्या डीपीला. लाईटच्या डीपीला नसतात लावत मावशी. डीपी म्हणजे असं ठेवणे, आपला एक फोटो दिसतो आणि ते जाऊ दे सोडत. तुमचं काय कोणाशी कॉम्पिटिशन आहे सतत सेल्फी काढण्याचं? कारण हल्ली वाढलंय तुमचं हे, कोणाशी कॉम्पिटिशन आहे? नंदिनीशी. पण त्यांना सेल्फी काढायची सवय आहे. सवय? व्यसन आहे व्यसन. सतत सेल्फी काढत असतात, आरशात तर कमीच बघतात ते, असं तरी मला वाटतं. नाही पण आपल्याला आरशात बघायची गरज काय? सेल्फी मध्ये आपण दिसतोच ना, आरसा म्हणजे सेल्फीच आहे आपला. अहो, तर सेल्फीच्या कॅमेऱ्यात तुम्हाला कधी उपयोग होतो का असा बघताना स्वतःला? होतो ना, कधी? दाढी करता. काय? असं जाडी मी जाडी झाली का असं बघायला असं. हा, असं बोला ना.